नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 24 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच राष्ट्रीय प्रसारण दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जुलै 23। स्पष्टीकरण: राष्ट्रीय प्रसारण दिवस दरवर्षी जुलै 23 रोजी साजरा केला जातो। हा दिवस भारतात पहिल्यांदाच रेडिओ प्रक्षेपणाच्या सुरुवातीची आठवण करून देतो, जे 1927 मध्ये याच दिवशी बॉम्बे स्टेशनवरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी अंतर्गत सुरू झाले होते। प्रश्न 2, नुकतेच विद्यार्थी आणि तरुणांना सायबर फसवणूक व महिला सुरक्षा कायद्यांबाबत शिक्षित करण्यासाठी कुठे ऑपरेशन विधी पालक सुरू करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, बिहार। स्पष्टीकरण: बिहारचे पोलीस अधीक्षक कोटा किरण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती अनुसूचित जमाती SC/ST पोलीस ठाणे आणि पोलीस DD टीमने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात एका महत्त्वाच्या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले। याचा मुख्य उद्देश युवा विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवणे हा होता। प्रश्न 3, नुकतीच मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने कोणाची नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अनुराग जैन। स्पष्टीकरण: मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने वरिष्ठ IAS अधिकारी अनुराग जैन यांची नीती आयोगाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे। त्यांनी BVR सुब्रह्मण्यम यांची जागा घेतली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। NMDCचे संचालक म्हणून विवेक निशांत नाथ यांची नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी हरजीत सिंग ग्रेवाल यांची नियुक्ती करण्यात आली। अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य मिशनच्या नवीन प्रमुख म्हणून रबाब फातिमा यांची नियुक्ती करण्यात आली। पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून डॉक्टर श्रीनिवास कुमार तुम्मला यांची नियुक्ती करण्यात आली। ICC गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटीचे अध्यक्ष म्हणून देवजीत सेख्या यांची नियुक्ती करण्यात आली। HDFC बँकेचे अंशकालिक अध्यक्ष म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली। दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून अनुराग कुमार यांची नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 4, नुकतेच पूर मदत कार्यामध्ये मदत करण्यासाठी भारतीय लष्कराने कोणत्या राज्यात ऑपरेशन जल राहत सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आसाम। स्पष्टीकरण: भारतीय लष्कराने पूर मदत कार्यासाठी मदतीचा हात म्हणून आसाम राज्यात ऑपरेशन जल राहत सुरू केले आहे। ही मोहीम विशेषतः वरच्या आसामच्या जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे। आसाम राज्याची माहिती: राजधानी दिसपूर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल लक्ष्मण आचार्य। आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी। जपानी माचा चहाचे उत्पादन करणारे आसाम हे भारतातील पहिले राज्य ठरले। अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या 2 दिवसीय ब्रिक्स बैठकीचे यजमानपद गुवाहाटीने भूषवले। आसाममधील बोरजली दलदलीचा प्रदेश जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला। सोनेरी लंगूरमुळे चर्चेत असलेले सेखना जव्हालाव राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये स्थित आहे। आसामच्या बिहुपेपाला GI टॅग मिळाला। आसामच्या GI टॅग प्राप्त तेजपूर लिचीची पहिली खेप दुबई आणि सिंगापूरला निर्यात करण्यात आली। आसाममध्ये पहिल्यांदाच येलो थ्रोटेड मार्टेन हा प्राणी आढळला। प्रश्न 5, नुकतेच INS मालवणला कुठे भारतीय नौदलात सामील करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, कारवार। स्पष्टीकरण: नुकतीच स्वदेशी माहे श्रेणीची पाणबुडीविरोधी युद्धनौका INS मालवण कर्नाटकातील कारवार नौदल तळावर भारतीय नौदलात दाखल झाली आहे। निर्मिती: कोचिन शिपयार्ड लिमिटेडद्वारे देशातच निर्मित। श्रेणी: माहे श्रेणीचे दुसरे RT सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट। स्वदेशी: 80% पेक्षा जास्त उपकरणे आणि तंत्रज्ञान स्वदेशी। प्रश्न 6, नुकतेच बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे अधिकृत शुभंकर पिको कुठे लॉन्च करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, दिल्ली। स्पष्टीकरण: बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे अधिकृत शुभंकर पिको नवी दिल्ली येथे लॉन्च करण्यात आले आहे। याचे अनावरण केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते करण्यात आले। प्रश्न 7, नुकतीच ब्रिटन सरकारमध्ये AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कनिष्क नारायण। स्पष्टीकरण:
भारतीय वंशाचे खासदार कनिष्क नारायण यांची ब्रिटन सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांनी केलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना हे पद मिळाले आहे. प्रश्न 8. नुकतीच कुठे जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनाची सुरुवात करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, चीन. स्पष्टीकरण. नुकतीच जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटना वायको ची सुरुवात चीनमधील शांघाय शहरात करण्यात आली आहे. शांघायमध्ये आयोजित जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेदरम्यान YAIC हे लॉन्च करण्यात आले आहे. चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन रेनमिनबी. राष्ट्रपती शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. चीनने अण्वस्त्रचलित पाणबुडीवरून लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. चीनमधील अंडर 23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण 16 पदके जिंकली. JL-3 जुलेंग-3 नावाच्या अणुक्षेपणास्त्राची चाचणी चीनद्वारे करण्यात आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जारी केलेल्या अहवालानुसार 2026 मध्ये सर्वाधिक परकीय चलन साठा असलेला देश चीन बनला आहे. चीनच्या लाइन शाईनला जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर घोषित करण्यात आले आहे. आशियातील AI स्टार्टअप क्लस्टरमध्ये बीजिंगला प्रथम स्थान मिळाले आहे. चीनने निओ नावाच्या जगातील पहिल्या व्यावसायिक चिपला मंजुरी दिली. प्रश्न 9. नुकताच क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे चर्चेत आलेले ओडेसा बंदर कोणत्या देशाचे प्रमुख बंदर आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, युक्रेन. स्पष्टीकरण. चर्चेत असलेले ओडेसा बंदर हे युक्रेनचे एक प्रमुख बंदर आहे, जे काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. क्षेपणास्त्र हल्ला 19 जुलै 2026 रोजी ओडेसा बंदरातून रवाना झालेल्या MV गोल्डन लिओ या मालवाहू जहाजावर क्रूझ क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. भारतीयांचा मृत्यू. या हल्ल्यात 4 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आणि 1 जण गंभीर जखमी झाला. भारताची प्रतिक्रिया. भारत सरकारने या घटनेवर तीव्र भूमिका घेत रशियन मुत्सद्द्याला पाचारण केले आणि तीव्र निषेध नोंदवला. युक्रेन देशाची माहिती. राजधानी कीव्ह. चलन युक्रेनियन रिव्हनिया. राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलेन्स्की. आता पाहू युक्रेनशी संबंधित इतर चालू घडामोडी. युक्रेनसाठी युरोपियन युनियनने 90 अब्ज युरोचे कर्ज मंजूर केले. युक्रेनने फ्लेमिंगो या पहिल्या स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. युक्रेनने ऑगस्ट 24 रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला. युलिया स्विरिडेन्को यांची युक्रेनच्या पंतप्रधानपदी नामनिर्देशन करण्यात आले. सिप्रीच्या अहवालानुसार जगात सर्वात जास्त शस्त्र आयात करणारा देश युक्रेन बनला आहे. प्रश्न 10. नुकतेच होका आणि विश्वासावर आधारित सर्वसमावेशक वैधानिक व्यवसाय मंजुरी प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, छत्तीसगड. स्पष्टीकरण. नुकतेच होका आणि विश्वासावर आधारित सर्वसमावेशक वैधानिक व्यवसाय मंजुरी प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य छत्तीसगड बनले आहे. राज्य विधानसभेने छत्तीसगड ईज ऑफ डुईंग बिझनेस अधिनियम 2026 संमत केला आहे. छत्तीसगड राज्याची माहिती. राजधानी रायपूर. मुख्यमंत्री विष्णुदेव साय. राज्यपाल रामेन डेका. आता पाहू छत्तीसगडशी संबंधित इतर चालू घडामोडी. आदर्श शहर समृद्धी योजना छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आली. कल्याणकारी योजना आदिवासी गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्तीसगड सरकारने जनभागीदारी सर्वात दूर सर्वात आधी नावाची मोहीम सुरू केली. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी ई-श्रम साथी ॲप लॉन्च केले. छत्तीसगडमध्ये सुमारे 1 शतकानंतर काळविटांचे पुनरागमन झाले आहे. छत्तीसगड विधानसभेने सार्वजनिक भरती आणि व्यावसायिक परीक्षांमधील अनुचित साधनांच्या प्रतिबंधाचे विधेयक 2026 संमत केले. गौ-धाम योजना छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आली. प्रश्न 11. नुकतेच कोणत्या राज्यात मिशन गोल्डन स्पाईस लॉन्च करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मेघालय. स्पष्टीकरण. नुकतेच मेघालय राज्यासाठी मिशन गोल्डन स्पाईस म्हणजेच इंटिग्रेटेड लाकाडोंग हळद व्हॅल्यू चेन एन्हान्समेंट प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आले आहे. या 5 वर्षाच्या 2025 ते 2030 आणि 175.45 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश GI टॅग प्राप्त लाकाडोंग हळदीला जागतिक स्तरावर एक प्रीमियम मसाला ब्रँड म्हणून स्थापित करणे हा आहे. मेघालय राज्याची माहिती. राजधानी शिलॉग. मुख्यमंत्री कॉनराड संगमा. राज्यपाल CH विजयशंकर. आता पाहू मेघालयशी संबंधित इतर चालू घडामोडी.
ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन मेघालयमध्ये करण्यात आले. हमातालिवा मावलिंगोट नावाची लिंक्स स्पायडरची एक नवीन प्रजाती मेघालयमध्ये सापडली. मेघालय 2027 मध्ये होणाऱ्या 39व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद भूषवेल. मेघालयच्या रिभोई जिल्ह्यात एरी रेशीम प्रक्रिया घटकाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय लष्कराद्वारे सैन्य सराव प्रगतीच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन मेघालयमध्ये केले जाईल. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी मेघालयमध्ये सीएम इन्स्पायर योजना सुरू करण्यात आली. प्रश्न 12. नुकतेच भारतातील पहिले एआय पॉवर्ड पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, महाराष्ट्र. स्पष्टीकरण. भारतातील पहिले एआय पॉवर्ड म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित पक्षी अभयारण्य महाराष्ट्र राज्यात स्थापन केले जात आहे. हे अभयारण्य मुंबईत स्थित प्रसिद्ध ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याजवळ तयार केले जात आहे. वैशिष्ट्य: रोहित पक्षी म्हणजेच फ्लेमिंगो आणि इतर स्थलांतरित पक्ष्यांची सुरक्षा व मोजणी करणे सोपे होईल. महाराष्ट्र राज्याची माहिती. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. वनस्पतींची कॅन्सकोरा अग्नी नावाची नवीन प्रजाती महाराष्ट्रात सापडली. देशातील पहिले ऑफशोअर म्हणजेच समुद्रातील विमानतळ पालघरमध्ये उभारले जाईल. भारतातील पहिल्या ऑफशोअर विमानतळासाठी महाराष्ट्रात मंजुरी देण्यात आली. श्री अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने नागपूरमध्ये उच्च ऊर्जा मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये मंजूर केले. महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंजुरी दिली. भारतातील महाराष्ट्र राज्यात इस्रायलसोबत झालेल्या करारांतर्गत पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरचे उत्पादन केले जाईल. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच भारताचे 99वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, व्ही.एस. रथनवेल. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. IIM बंगळुरू इंडोनेशियामध्ये आपला पहिला परदेशी कॅम्पस स्थापन करेल. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भू-औष्णिक विहिरींचे संचालन लडाखमध्ये सुरू झाले. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणाची स्थापना केली. दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून अनुराग कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. त्रिपुराच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्लीत अन्नस उत्सव 2026 चे आयोजन केले. गुजरातच्या उंझा जिरे आणि उंझा बडीशेपला GI टॅग मिळाला. पश्चिम बंगाल सरकारने महिलांच्या सुरक्षेला बळकटी देण्यासाठी दुर्गा स्क्वॉड सुरू केले. जपान ओपन 2026 चे विजेतेपद PV सिंधूने जिंकले. टाइम आउटच्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये लंडन अव्वल स्थानावर राहिले. सेर्गी कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर कसोटी शतक झळकावणारी जगातील पहिली महिला यास्तिका भाटिया बनली आहे. आंध्र प्रदेशात मी भूमी मी हक्कू कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले कामराजार पोर्ट हे भारतातील दुसरे प्रमुख बंदर बनले. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन इशारा प्रणाली तयार केली. जपानी माचा चहाचे उत्पादन करणारे आसाम हे भारतातील पहिले राज्य ठरले. पॉलिसी बाजाराचे ब्रँड अँबेसिडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना दिला जाईल. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जाईल. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जानिक सिन्नरने जिंकले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच जगातील सर्वात मोठा दही निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन केला जाणार आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.